डायरी जी होती ती सस्पेंड झाली इंस्टाग्रामची. नको ना माझ्या हातात काय इकडे आपला सम्राट भाऊ पोरांना फोन लावतोय या बाईला मारायला. हे पण इकडे फोन लावायला लागला पोरांना. त्याच्या वेळेला आलं नाही वाटतं कोणतरी म्हणून ठेवू मला डायरेक्ट. स्वागत आहे तुमचं अजून एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये गाईज. नेहमीप्रमाणे मी आणि सोहेल आणि आपला सम्राट चाललो होतो पत्रिका वाटायला गाईज. इकडं काय कोल्हापूर जायचं इकडं काय कुठून जायचं? अरे मोरवाडी ऐक ना, अजमेर इकडे व्हायला. अरे फालतू गाडी वळव ना तिकडे अजमेर तिकडे का रे? आता बघा याला पत्रिका अजमेरात वाटत आणि इकडे कुठे चाललाय? अजमेरात उद्या जायचंय. बरं मग कुठं जायचं आपल्याला? चप्पल घ्यायची ना. अरे पैसे नको का? चप्पल बाकीचे पैसे कुठे काय आहे बाकीचे किती? 190. ऐक ना, 1000 मध्ये मला माझं बघ ते मी माझं बघून तुम्हाला फक्त 1000 द्यायचे. अरे काय संबंध काय? आहे? अरे सांगू नको एवढं नाही थांबत आम्ही एवढं भाऊ. ऐक ना मग मी पण एवढा पण विश्वास ऐक ना 12 म्हणलेलं सोलन सम्राटचे लागले भांडणं डायरेक्ट. दे तू 12 तारखेचं दे. काय संबंध? काय संबंध? ऐक ना ते नको सांगू 12 तारीख ठरलेले. ऐक ना नको भेटलेले नेक्स्ट लेवलला भांडणं भेटलेले दोघांचे. इकडे आपला सम्राट भाऊ पोरांना फोन लावतोय या बाईला मारायला. हे पण इकडे फोन लावायला लागले पोरांना. लावा दोघांनी पण पोरांना फोन लावा. दोघांनी पण बोलावा पोरं. फोन जाऊ द्या फायनल विषय. दोघांनी पोरांना फोन लावलेले आता भांडण्यासाठी. ठेव. त्याच्या वेळेला आलं नाही वाटतं कोणतरी म्हणून ठेवू मला डायरेक्ट. दोघांचे भांडणं चालू आहेत तोपर्यंत आपण जरा चाय वगैरे पिऊ. यांचे भांडणं कंटिन्यू असू देऊ. घ्यायचं का? सकाळी आम्ही आलो तिथे वडापाव वगैरे खायला. आता बिल झालेले. आता बिल भरायला पैसे नाही म्हणून भाऊ लावते फोन. कधी पेमेंट घ्यायला तिकडे तर मायला गोळ नाही लागलं पेमेंट नाही झालं म्हणून सगळ्यांना फोनला इथं बाहेर थांबलंय. वडापाव खाल्ले इथं फोन लावायला लागले पेमेंट नाही म्हणून. ऐक ना भाऊ पेमेंट दे लोकांचं. सो गाईज आम्ही पेमेंट वगैरे देऊन आलेलो आहे. पेमेंट दिलं म्हणजे ऑलरेडी दिलं. पेमेंट मीच दिलंय. मग तुझ्याकडनं होतं ते सांगायचं होतं ना आधीच भाऊ. हे कुठं पण खायला घेऊन जातो आणि पेमेंट नसलं इथं थांबवतो. नाही ऍडिक्ट असलं का टेन्शन घ्यायचं. बरोबर आहे. आता बोलला असतो डेंजर. नको बोलू भाऊ. काय विषय नाही. नंतर बोल काय बोल. आता आम्ही चाललेलो इथं चप्पलची शॉप शोधतोय. काय काय पाहिजे आपल्याला? चप्पल घ्यायची आम्हाला. त्यामुळे आम्ही ते चप्पलचं दुकान शोधतोय. सम्राट पण गेलाय शोधायला. आपल्या सम्राटने पण घेतली चप्पल. कुठली घेतली? पुमा नाही घेतली. दुसराच ब्रँड दिसायला लागले तर टेस्ला रे ते. टेस्ला कधीपासून चप्पल विकायला लागला? नको ना माझ्या हातात काय व्हिडिओ काढायला बघायचं का? माझं बरं मी जाऊ दे आता कंटेंट भेटत नाही झालं. अरे फक्त तीनच व्हिडिओ मध्ये संपला तो. टाकणार होतो आज. 3 व्हिडिओ मध्ये संपला तो. आज मला पहिले लागणार तुम्हाला मला पहिले चालू व्हायना रे. तसं नसते भाऊ. टाकणारा माणूस कसा पण टाकतो. तो 3 व्हिडिओ मध्ये थांबला. झाले मार्केट खायला. ये ना आता गाडी डिप्रेशन मध्ये गेला भाऊ डायरेक्ट आता. बघ कसं रे सोयला तू इन्स्टावर कंटेंट बनवतो आणि हे असे काम करतो. तुला पटतं का? ऐक ना वडापावचे पैसे मीच भरलेत भाऊ. पसून टाकलं पण त्या एका ह्याच्यात मध्ये वडापावचे पैसे मीच भरलेत. पण ते वडापावचे पैसे भरले पण इथून एक पैसे खाल्ले ना भाऊ. ते काय राहिलं मग? ऐक ना हे सम्राट देऊन टाक त्याला. खाल्लं झालं ते. पहिली गोष्ट माझ्याकडे काहीच नाही. तुम्हाला मागवू नको. देऊन टाक सम्राट त्याला. भाऊ संत आपल्याला आता ऐक ना आपण पत्रिका वाटायला आलतो. आपण उगाच पुढे पण फिरायला लागले. चल घे. मला हाकलण्यासाठी हा भाऊ डायरेक्ट म्हणला पत्रिका वाटून झालेच सगळे. एवढं खोटं बोलू नको रे भाई. ऐक ना सरळ सांग मला घरी पाठवायचं भाई. सरळ म्हण भाई की मला घरी जायचंय. मी मला सोडित मी आता चालत भाऊ. एवढं आता मनात खोटेपणा नाही ठेवायचं रे. आता स्टार्टिंगला मला अजमेरात पत्रिका वाटायची. आता काय म्हणलं झाले वाटत हे असं मित्रांच्या मनात आता काय म्हणतात जाऊ दे. माझी इंस्टाग्रामची आयडी गेली म्हणून नाही का पोरांच्या जरा हे झालंय नाही का. अरे हो कमबॅक करेंगे वापस से कमबॅक करेंगे. माझी आयडी होते भाऊ. खरं सांग सोयला भाई मला घरी आपल्यासाठी फोन नंतर. अरे आम्ही झालं आम्ही दिवस बरं वाटत पवन सम्राट भाऊ आपल्याला सोडून चाललेत. जाऊ का? हो. हा हो
मी आता आलेलो आहे शिरेवरती आणि आपल्याला सोलात तर सोडून गेलेला आहे. पण एक बॅड न्यूज आहे गाईज, अशी गोष्ट आहे की आपली आयडी जी होती ती सस्पेंड झाली इंस्टाग्रामची. टोटल गाईज 35K फॉलोअर्स होते जे आपण रिसेंटली गेन केले होते. आजकाल असं सीन होतोय गाईज की भरपूर जणांचे आयडी सस्पेंड व्हायला लागलेत. पण ते सस्पेंड जरी तर कोणालाच कळलं नाही का सस्पेंड व्हायला लागले. विनाकारण भरपूर जणांचे आयडी सस्पेंड झाले. माझेच ना असे कितीतरी लोकांचे आयडी गेलेच आहेत, ज्यांचे बिलियन मध्ये फॉलोअर्स होते त्यांचे सुद्धा आयडी गेलेले आहेत गाईज. आणि काल मी जसं शोवर आलो आहे तसं मी बघतोय इंस्टाग्राम ओपन केलं डायरेक्ट सस्पेंडचं मला नोटिफिकेशन वगैरे आलं होतं पॉपअप वगैरे. तरी गाईज मी अपील वगैरे केलेले, सगळ्या गोष्टी केलेल्या, मेल वगैरे पण केले, भरपूर ट्राय पण केले. आता फक्त एकच करू शकतो, वेट करू शकतो. वेट शिवाय दुसरा पर्याय नाही गाईज. तर आता फक्त वेट करतोय कधी आपली आयडी येईल का नाही. गाईज आपल्या आयडीवर त्याचं काही चुकीचं कंटेंट वगैरे नव्हतं किंवा आपण कुठल्याही प्रकारच्या ब्रँडचं किंवा कुठलंही प्रमोशन वगैरे पण केलं नव्हतं, तरी पण आपली आयडी सस्पेंड झाली गाईज. भरपूर टाइमपासून आपण त्याच्यावरती मेहनत करत होतो गाईज आणि तुम्ही सुद्धा भरपूर सपोर्ट केला होता मला त्याच्यावरती गाईज. 35K फॉलोअर्स काय सोपी गोष्ट नाहीये. फॉलोअर्स नसेल पण माझ्यासाठी तरी मोठी गोष्ट होती गाईज फॉलोअर्स गेन करणं. आता बघूयात गाईज कधी आपली आयडी ती कधी नाही ते. तर माझी इच्छा पण होत नाही की काही दुसरं अकाउंट ओपन करावं काहीतरी. म्हणजे असं पूर्ण ब्लँक आहे सध्याला, तर मी म्हणजे ओपन करायचंच नाही असं ठरवलंय. बघूयात, आपण वेट करू गाईज, कधी आपली आयडी आली तर ठीक आहे, नाहीतर बघूयात पुढं कसं होते काय नाही ते. आजचा व्लॉग इथं संपवतो गाईज. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये.